पोरांनो, MPSCला ओळखायला शिका. MPSC आता हलके आणि साधे प्रश्न विचारत नाही. तर मित्रांनो, आता MPSC हाय लेवलचे प्रश्न विचारायला लागले. त्याच्यामुळे मित्रांनो, आज आपण बघणार आहे की आपल्या संघराज्याविषयी कोणाकोणाचं काय काय मत होतं. कारण की मतावर प्रश्न विचारायचं MPSCचा खूप जास्त भर आहे. तर आणि मित्रांनो, तुम्हाला एक अगोदर पॉईंट सांगतो की जे लोक भारताच्या बाहेरचे होते तर त्यांचं आपल्या संघराज्याविषयी भागार मत आहेत, आणि जे पण आपल्या भारतामध्ये होते तर त्या सगळ्या लोकांचं आपल्या संघराज्याविषयी चांगले मत होते. तर आज आपण सगळ्या लोकांचे मतं जाणून घेऊ, बऱ्यापैकी लोकांचे. तर मित्रांनो, CH अलेक्झांड्रोविच यांचं असं म्हणणं होतं की अर्ध संघराज्य आहे. KV राव यांचं असं म्हणणं होतं की केंद्रीकरण झालेले संघराज्य आहे. DN बॅनर्जी यांचं असं मत होतं की एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य, असं त्यांचं मत होतं. पॉल ॲपलबी यांचं असं मत होतं की अतिसंघराज्य. आणि KC वियर यांचं असं मत होतं की अर्ध संघराज्य म्हणजेच दुय्यम वैशिष्ट्य असलेलं संघराज्य. आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं असं म्हणणं होतं की सहकारी संघराज्य. आणि मॉरिस जोन्स यांचं असं म्हणणं होतं की वाटाघाटीचे संघराज्य. आणि इवर जेनिंग्ज यांचं असं म्हणणं होतं की केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. तर मित्रांनो, ही सगळी मतं आपल्या भारतीय संघराज्याबद्दल असलेली लोकांची मतं आहेत. ही मतं लक्षात ठेवा.